नमस्कार मित्रांनो. टी आर टी आय विभागाकडून टी आर टी आय पोलीस भरतीसाठी जी सीईटी एक्झाम घेण्यात आली होती त्या एक्झामची रिस्पॉन्स आलेली आहे. ओके, त्याच पद्धतीने PSI STI ASO, त्यानंतर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET एक्झाम, त्यानंतर सैन्य भरती एक्झाम, तर या सर्व एक्झामच्या मित्रांनो ज्या रिस्पॉन्स आहेत त्या आलेल्या आहेत. तर रिस्पॉन्स कशा पद्धतीने डाउनलोड करावे आपण त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाबद्दल ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, ओके, ते तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता त्यासाठी तुमचं चॅलेंज पोर्टल इथे उपलब्ध झालेला आहे. ओके, इथे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर इथे तुम्हाला तुमचे जे एक्झाम्स आहेत त्या कोणत्या तारखेला झाल्या होत्या त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. ओके, तुमचे डेट बघू शकता. तर या सर्व एक्झामच्या रिस्पॉन्स आलेल्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता 1 डिसेंबर पासून तुम्ही इथे रिस्पॉन्स बघू शकता. तर 4 डिसेंबर पर्यंत तुम्ही तुमची रिस्पॉन्स डाउनलोड करू शकता. ओके, त्याच पद्धतीने तुम्हाला जर एखादा आक्षेप नोंदवायचा असेल म्हणजे तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही 1 डिसेंबर पासून ते 4 डिसेंबर पर्यंत तुम्हाला इथे ऑब्जेक्शन घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर तुमचं जे पोर्टल आहे ते बंद करण्यात येईल. ओके, तर अशा पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे. तर आता आपण रिस्पॉन्स कशा पद्धतीने डाउनलोड करावी त्यानंतर ऑब्जेक्शन कशा पद्धतीने घ्यायचं ती माहिती बघूया. तर सगळ्यात पहिले तुम्हाला TRTIची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन अर्ज यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पुढचं पेज ओपन होईल. तर इथे आल्यानंतर तुम्हाला क्लिक हेअर टू रिस्पॉन्सिट अँड चॅलेंज पोर्टल लिंक यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे उजव्या साईडला ऑप्शन दिसून जाईल. त्यानंतर लॉग इन करण्यासाठी पेज ओपन होईल. ओके, तुम्हाला इथे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पेज येईल. तर इथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी फिल करायचा आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ इथे फिल करा. तर डेट ऑफ बर्थ फिल करताना तुम्हाला इथे फॉर्मॅट दिलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला डेट ऑफ बर्थ फिल करायचे आहे. ओके, तर तुम्हाला इथे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर अशा पद्धतीने डेट ऑफ बर्थ इथे फिल करा. त्यानंतर साइन इन यावरती क्लिक करायचं आहे. साइन इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. तर इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे फोटो, सिग्नेचर, त्यानंतर ॲप्लिकेशन ID, त्यानंतर एक्झामचं नाव, ओके, तुम्ही जी एक्झाम दिली असेल ते एक्झामचं नाव दिसेल. तर तुम्ही जर पोलीस भरतीची एक्झाम दिली असेल तर पोलीस भरतीचं नाव दिसेल. तुम्ही जर PSI STI ASO ची एक्झाम दिली असेल तर त्या एक्झामचं नाव दिसेल. ओके, तर आधी इथे मी हे TET एक्झाम दाखवत आहे. ओके, तर शिक्षक भरतीची जी एक्झाम आहे तर त्या एक्झामचं मी इथे ओपन केलेलं आहे. तर इथे तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुमची रिस्पॉन्सिबिलिटी इथे ओपन होईल. ओके, तर तुम्हाला इथे वरती प्रिंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑप्शन दिलेला आहे. यावरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीची जी PDF आहे ती तुम्हाला सेव्ह करून घ्यायची आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीची जी PDF आहे तुम्हाला सेव्ह करून घ्यायची आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. ओके, तर तुम्हाला इथे क्वेश्चन ID दिलेला आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे क्वेश्चन दिसेल. ओके, त्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन दिसतील. तर इथे तुम्हाला ऑप्शन ID दिलेला आहे. तर मित्रांनो हे तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी कामात येणार आहेत. ओके, तर इथे तुम्हाला 4ही ऑप्शन दिलेले आहेत. ओके, त्यानंतर खाली तुम्हाला इथे हे ग्रीन कलरमध्ये दिसून जाईल. तुमचे जर आन्सर बरोबर असेल तर अशा पद्धतीने ग्रीन कलरमध्ये तुम्हाला दिसून जाईल. ओके, जर तुमचं जर आन्सर चुकलं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने रेड कलरमध्ये दिसून जाईल. ओके, तर इथे ग्रीनमध्ये जे दिलेले आहेत ते सर्व आन्सर तुमचे बरोबर आहेत. ओके, त्यानंतर तुम्हाला जर आता एखाद्या क्वेश्चन बद्दल जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता आपण त्याच्याबद्दल माहिती बघूया. तर इथे तुम्हाला ऍड ऑब्जेक्शन ऑप्शन दिलेला आहे. यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुमचा रोल नंबर, त्यानंतर तुमचं नाव, त्यानंतर डेट ऑफ एक्झाम, त्यानंतर शिफ्ट, क्वेश्चन पेपर सेट नेम. तर अशा पद्धतीने तुमची सर्व माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. त्यानंतर क्वेश्चन ID तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर तुमचा जो प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटत असेल, ओके, किंवा एखादा आन्सर तुम्हाला चुकीचा वाटत असेल तर तो ID तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर हा ID तुम्हाला तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये भेटून जाईल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला क्वेश्चन ID दिलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व ऑप्शन्स बघून घ्यायचे आहेत. तुम्हाला ऑप्शन ID पण दिलेला आहे. तर अशा पद्धतीने सर्व प्रश्नांना तुम्हाला इथे हे क्वेश्चन ID दिलेले आहेत. ओके, तर हे बघूनच तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर टाईप ऑफ ऑब्जेक्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. तर इथे पहिले ऑप्शन दिलेलं आहे ऑल ऑप्शन्स आर इनकरेक्ट. जर एखाद्या प्रश्नाचे जर सगळे ऑप्शन्स चुकीचे असतील, तुम्हाला जर चुकीचे वाटत असतील तर तुम्हाला हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर गिवन आन्सर इज रॉंग. जर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर चुकीचं दिले असेल तर हा दुसरा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर गिवन क्वेश्चन इज रॉंग, इनकरेक्ट.
जर तुमचा प्रश्न जर चुकीचा असेल ओके तर तुम्हाला हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर मोर दॅन वन ऑप्शन्स आर करेक्ट. जर एखाद्या प्रश्नाचे जर एकापेक्षा जास्त उत्तर जर असतील म्हणजे एखाद्या प्रश्नाचे जर एकापेक्षा जास्त उत्तर बरोबर असतील तर तुम्हाला हा ऑप्शन निवडायचा आहे. ओके. जर याच्या व्यतिरिक्त जर दुसरा एखादा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अदर ऑप्शन निवडून तुम्ही ते ऑब्जेक्शन घेऊ शकता. ओके. तर अशा पद्धतीने इथे ऑप्शन निवडून घ्या. तर इथे तुम्हाला मी एक्झाम्पल म्हणून दाखवत आहे. त्यानंतर ऑप्शन आय डी तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला रिस्पॉन्स शीटमध्ये इथे क्वेश्चन आय डी दिलेला आहे. त्यानंतर खाली तुम्हाला 4 ऑप्शन्स आय डी दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर इथे कमेंटमध्ये तुम्ही इथे माहिती देऊ शकता. ओके. तुमचा प्रश्न कशामुळे चुकलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही इथे माहिती देऊ शकता. त्यानंतर अपलोड सपोर्टिंग एव्हिडन्स, तर तुमच्याकडे त्याचा पुरावा असला पाहिजे. तुम्ही इथे पुरावा इथे अपलोड करायचा आहे. इथे 300 KB आतमध्ये तुम्ही इथे फोटो अपलोड करू शकता JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये. ओके. तर तुमच्याकडे जो पुरावा असेल तुम्ही इथे अपलोड करा. तर ही सर्व माहिती भरल्यानंतर ॲड ऑब्जेक्शन यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. तर मित्रांनो आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजत असेल. तर कशा पद्धतीने रिस्पॉन्स डाउन करावी त्यानंतर ऑब्जेक्शन कशा पद्धतीने घ्यायचं ही सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलचं जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.